नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि रविराजने आता अपघाताचा जो सीन आहे ते रिक्रिएट करायचं ठरवलेलं आहे. परंतु हा अपघाताचा सीन रिक्रिएट करताना सायली आणि रविराजच्या समोर ज्या अडचणी येणार आहेत, प्रियाने त्याच्यामध्ये घातलेला मोडका आणि त्याचबरोबर प्रियाने पुन्हा तिचा निर्णय बदलून प्रतिमा त्याचबरोबर सायली, अर्जुन, रविराज यांना म्हणजे संपवण्याचा केलेला प्लॅन. अर्जुन त्या गाडीत नसतो, अर्जुन दुसऱ्या गाडीत असतो, पण त्यांना संपवण्याचा केलेला प्लॅन हा सगळा कसा फ्लॉप होतो आणि सायली आणि रविराज यांचा सीन रिक्रिएट करण्याची जी मेथड आहे ती कशी सक्सेस होते आणि प्रतिमाची मेमरी वाचा परत येते. परंतु त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट घडते, ती म्हणजे सायलीची पण मेमरी परत येते. हे सगळं कसं होतं, सायली हे सगळं कसं जुळवून आणते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सायलीने डॉक्टरांशी बोलणं केलेलं असतं की आम्ही या गोष्टीसाठी तयार आहोत. हा रिस्की जरी मेथड असली तरीही काही हरकत नाही आहे, आम्ही या गोष्टीसाठी तयार आहोत. आपण हा जो सीन रिक्रिएट करायचा आहे तो करूया, असं सगळं डॉक्टरांना सायलीने सांगितलेलं असतं. सायली या गोष्टीसाठी तयार झालेली आहे आणि मग रविराज त्याचबरोबर प्रतिमा हे सगळेजण घरात आता सगळ्यांना समजवणं गरजेचं असतं. घरात सगळ्यांना ह्या गोष्टी कळणं गरजेचं असतं. त्यामुळं घरात ह्या गोष्टी सगळ्यांना सांगण्यासाठी आता सायली आणि रविराज तयार होतात. रविराज म्हणतात की मी समजवतो सगळ्यांना सायली, तू नको काळजी करू, असं सांगितलं जात असतं. पण आता या सगळ्यामध्ये त्यांना प्रतिमाला तयार करायचं असतं. प्रतिमा 4 व्हीलरमध्ये बसायला तयार नसते. ती जबाबदारी असते सायलीची आणि रविराज म्हणतात की सायली तुला आमच्याबरोबर यावं लागेल, कारण तन्वी जरी माझ्यासोबत असली तरीही प्रतिमा मात्र तिचं काहीच ऐकत नाही. त्यामुळं तू या गोष्टीसाठी आमच्यासोबत असलं पाहिजे. त्यावेळेस सायली म्हणते की ठीक आहे रविराज सर, रविराज काका, असं म्हणत सायली तयार होते. पूर्णाजी मात्र विरोधच करत असते. पूर्णाजी म्हणत असते की मला खूप भीती वाटते. ज्या विचारांनी आपल्याला एवढा त्रास होतो, एवढ्या सगळ्या गोष्टीनंतर 22 वर्ष लागलेले आहेत आपली मुलगी आपल्याला मिळायला, आपली तुमची बायको तुम्हाला मिळायला रविराज, मग आपण हे जे सगळं करतोय याचा त्रास होणार नाही का, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे रविराज म्हणत असतात की हो पूर्णाई, पण आपल्याला रिस्क तर घ्यावीच लागणार आहे. जर आपण रिस्क घेतलीच नाही तर आपल्याला कळणार कसं ना की नक्की काय घडलेलं आहे. आपल्याला रिस्क घेतली तरच सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तुमचा सायलीवर विश्वास आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील. तुम्ही काळजी करू नका पूर्णाई, असं रविराज सांगत असतो. आणि आता रविराजने सांगितलं आहे म्हणल्यावर पूर्णाईकडे ऐकण्याशिवाय काहीही पर्याय राहत नाही. पूर्णाई म्हणते ठीक आहे रविराज, तुम्हाला जे वाटेल ते आपण करूया. आणि मग पूर्णाई या गोष्टीसाठी तयार होते. पूर्णाई या गोष्टीसाठी तयार झालेली आहे. अर्जुनला पण सुरुवातीला भीती वाटत असते, पण ठीक आहे आपण हे सगळं काळजीपूर्वक करूया, असं अर्जुननेही ठरवलेलं आहे. त्यामुळं अर्जुनही या गोष्टीसाठी आता तयार झालेला असतो. तर सगळी तयारी झालेली असते आणि सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं. प्रिया मात्र या गोष्टीला नकार देत असते. पण जेव्हा तिने महिपत आणि त्याचबरोबर इकडे नागराज यांच्याशी बोलते तेव्हा महिपत आणि नागराज म्हणतात की तू कशाला काळजी करते, त्या गाडीमध्ये ते तिघं पुन्हा बसणार आहेत, त्यामुळं आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. जे काय होणार आहे ते त्यांचं होणार आहे, तू काळजी करूच नकोस. उलट दादा त्याचबरोबर वहिनी आणि ती सायली एकाच वेळी संपणार आहेत, त्यांना संपवण्याचा आपण प्लॅन करूया. हे सगळं आता त्यांचं बोलणं होतं आणि प्रियाला सांगितलं जातं की तो प्लॅन करायचा आहे, त्यासाठी तू मदत कर. तेव्हा प्रियाला धक्का बसतो. अर्जुन आणि चैतन्य त्यांच्याबरोबर मागच्या गाडीतून जाणार असतात आणि सीन नक्की कसा रिक्रिएट करायचा आहे हे रविराज आता सायलीला सांगू लागतात. जेव्हा सायलीला रविराज सांगत असतात की हा सीन कशा पद्धतीने रिक्रिएट करायचा आहे, तेव्हा मात्र सायलीला खूप त्रास होऊ लागलेला असतो. सायलीला कळत नसतं की हे सगळं मी जे ऐकते ते माझ्याबरोबर घडलेलं आहे 22 वर्षापूर्वी. ह्या सगळ्या गोष्टी मला का त्रास देत आहेत, माझं डोकं का ठणकतं आहे, मला एवढा त्रास का होतोय, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. रविराज सायलीला म्हणत असतात की बाळा सायली, काय त्रास होतोय का तुला. परंतु सायली म्हणते की नाही काका, नाही काय होत. पण ही गोष्ट विमलच्याही चांगलीच लक्षात आलेली असते की सायलीताईंना खूपच त्रास होऊ लागलेला आहे. सायलीताईंना या गोष्टीचा त्रास होत आहे आणि सायलीताई कोणाला सांगत नाहीत. मग ती विमलला म्हणते की सायलीताई काय होतंय, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय का, राहू द्या का आजच्या दिवस, तुम्ही जो प्लॅन केला आहे तो नंतर करता का.
तेव्हा सायली म्हणते नाही, मला ना विमल म्हणजे मला कळतच नाही आहे की रविराज काका जे सांगत आहेत ना ते सगळं माझ्याबरोबर याच्या आधी झालेलं आहे. असं मला का वाटतं ते मला नाही माहिती. मला त्याच गोष्टीची भीती वाटत आहे, बाकी काही नाही आहे. आणि इकडे सायली प्रतिमाकडे गेलेली असते. प्रतिमाला ह्या सगळ्या गोष्टी आता ती स्वतः सांगत असते की नक्की काय करणार आहोत आपण. तर प्रतिमा तयार होत नसते, प्रतिमा घाबरलेली असते. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही प्रतिमा त्या आपण हे सगळं मनापासून करतोय, हे सगळं तुमच्या भल्यासाठी आहे. आणि आता प्रिया म्हणत असते की एकदाचे हे गाडीत बसू दे. तिने एका गुंडाला सांगून त्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेले असतात. आता त्या गुंडाने गाडीचे ब्रेक फेल तर केलेले असतात, परंतु इकडे सायली, प्रतिमा, अर्जुन कोणाला काहीच माहिती नसतं की काय होणार आहे. रविराज स्वतः गाडी ड्राईव्ह करणार असतात, सायली मागच्या सीटवरती बसणार असते आणि प्रतिमा पुढच्या सीटवरती बसणार असते. हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत असतात. प्रतिमाला घेतलं जातं सोबत आणि प्रतिमाला सांगितलं जातं, पण प्रतिमा थोडीशी घाबरलेली असते, ती बसायला तयार नसते. तेव्हा सायली म्हणते की आपण जाऊया ना प्लीज. आणि मग सायली प्रतिमाला विनवणी करते. सगळेजण प्रतिमाला सांगत असतात तेव्हा प्रतिमा या गोष्टीसाठी तयार होते. आणि आता प्रतिमा गाडीत तर बसायला तयार झालेली आहे. या गोष्टीचा सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो. आणि गाडीत बसल्यानंतर रविराज त्याचबरोबर सायली, प्रतिमा एक ब्रेक फेल करण्याची जी पद्धत असते, घरापासून थोडंसं लांब गेल्यानंतर ब्रेक फेल होणार असतात. आणि अगदी रविराज इतकी वर्ष झालं गाडी चालवत आहेत, ते व्यवस्थितच गाडी चालवत, परंतु रविराजला गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट झालाय असं जाणवू लागतं. 1-2 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर इकडे रविराजला ते जाणवू लागतं. तेव्हा रविराज विचार करू लागतात की हे असं कसं झालेलं आहे. गाडी तर मी व्यवस्थित करून घेतली होती, आजच दिलेली होती. ते गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात, पण गाडी काही कंट्रोल होत नसते. पाठीमागून चैतन्य आणि अर्जुन येत असतात, त्याचबरोबर अश्विनही त्यांच्यासोबत असतो. सगळेजण घरातले आहेत, अगदी त्यांच्यासोबत असल्यासारखेच आहेत. पण हे अचानक काय होत असतं, त्याचबरोबर ज्या टेम्पोवाल्याला सांगितलेलं असतं तो टेम्पोवालाही यांच्या गाडीच्या बरोबर मागे असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा रविराज यांना कळतच नाही की आपण गाडी कंट्रोल का करू शकत नाही. आणि गाडी बरोबर जाऊन एका झाडावरती आदळते. गाडी झाडावरती आदळल्यानंतर गाडीच्या एअरबॅग्स ओपन होतात, त्यामुळं तिघांनाही काहीही होत नाही. पण गाडी ज्या वेळेस झाडावरती आदळत असते त्याच वेळी सायली आणि प्रतिमा दोघीही किंचाळायला सुरुवात करतात. इकडे रविराजला कळत नाही की प्रतिमाने किंचाळणं ठीक आहे, पण सायली का असं म्हणते आई 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 मला वाचव, आई मी इथं आहे. आणि इकडं प्रतिमा म्हणत आहे की तन्वी तन्वी बाळा तू कुठं आहेस. तन्वी तन्वी आणि सायलीच्या तोंडातून आई आई हे शब्द का कानावर पडतात माझ्या. हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सिनियर हे काय झालेलं आहे, सिनियर हे काय झालेलं आहे. हा प्रश्न अर्जुन विचारत असतो, परंतु यांना काहीच कळत नाही, कोणाला काही लागलेलं नसतं, सगळेजण व्यवस्थित असतात. पण प्रतिमा मात्र बोलायला सुरुवात केलेली असते. सायली मात्र म्हणत असते की आई मी इथं आहे, आई बाबा तुम्ही कुठे आहात, आपल्या गाडीला अपघात झालेला आहे. हे सगळं सायली बोलत असते. आणि रविराजने प्रतिमाच्या तोंडून तन्वी आणि रविराज तुम्ही ठीक आहात ना हे शब्द ऐकल्यानंतर रविराजला कळतं की प्रतिमाची स्मृती परत आलेली आहे, प्रतिमाची वाचा परत आलेली आहे. पण सायली हे सगळं का बोलते हा प्रश्न मात्र अर्जुन आणि रविराज या दोघांनाही निरुत्तरित करतो, कारण त्यांना माहीतच नसतं की सायलीच्या बाबतीत काय होतंय. मग इकडे प्रतिमा पुन्हा बेशुद्ध होते आणि सायलीही बेशुद्ध झालेली असते. तेव्हा रविराज आणि अर्जुन म्हणतात की हे काय झालं. अश्विन येतो, दोघींना चेक करतो. तेव्हा अश्विन म्हणतो की काळजी करण्याची काही गरज नाही आहे दादा, थोडासा तो ट्रॉमा बसलेला आहे, तो धक्का बसलेला आहे. आणि त्यांच्या तोंडावर पाणी मारतात आणि मग त्या शुद्धीवरती येतात. मग अर्जुन आणि त्याचबरोबर हे सगळेजण आता म्हणू लागतात की आपण घरी जाऊया. आणि मग सायली आणि प्रतिमाला घेऊन घरी जात असतात. तेव्हा सायली म्हणत असते की आई बाबा मी ठीक आहे. आणि तुम्ही, त्यावेळेस रविराज म्हणतात की तू काय बोलतेस सायली. अर्जुन पण सायलीला म्हणू लागतो की सायली तू काय बोलतेस, तुला कळतंय का. तेव्हा सायली म्हणते हो मी जे खरं आहे तेच बोलते. रविराज म्हणतात अगं तू मला बाबा म्हणतेस कसं शक्य आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की तन्वी तन्वी ठीक आहेस का तू. तेव्हा सायली म्हणते की हो आई मी ठीक आहे. आणि मग रविराज त्याचबरोबर अर्जुन यांना कळायचंच बंद झालेलं असतं की ही सायली जे काय बोलत आहे ते काय आहे नक्की, हा विचार रविराज करू लागतात. तेव्हा सायली म्हणते की हो
मी तन्वी आहे. लहानपणी 6 वर्षाची जेव्हा मी होते, माहिती आहे का, अर्जुनचा जेव्हा वाढदिवस झालेला होता ना, तेव्हा आम्ही आमच्या घरी निघालेलो. माझ्या बाबांबरोबर, आईबरोबर मी चाललेले होते आणि जाताना रस्त्याच्या एका ठिकाणी आमच्या गाडीचा अपघात झाला आणि वाढदिवस साजरा करून जात असताना हे सगळं घडलं. आणि त्यानंतर माझे बाबा, माझी आई गाडीत नव्हती आणि मग मी त्यांना शोधण्यासाठी गाडीच्या बाहेर पडले. हे सगळं सायली बोलू लागलेली असते. तिथे एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात मी गेले. त्या मंदिरात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. त्याचवेळी मधुभाऊ तिथं आले होते, पण मी काहीच बोलू शकत नव्हते. मला खूप मोठा धक्का बसलेला होता. मला काही सांगताही येत नव्हतं. आणि त्याच वेळेस माझ्या गळ्यातील अर्जुनने दिलेलं जे लॉकेट होतं तेही गाडीत निघून पडलेलं होतं. ते माझ्यासोबत नव्हतं. आणि मग मधुभाऊंनी मला तिथून घेऊन गेलेले होते. आणि आत्तापर्यंत मी मधुभाऊंबरोबर होती आणि त्यानंतर अर्जुन सरांबरोबर लग्न झालेलं आहे माझं. पण सायलीला अर्जुन सर हाच अर्जुन आहे हे एवढं आठवत नसतं. सायली म्हणते की हे सगळं मला आठवतंय. तेव्हा रविराज आणि अर्जुनला प्रश्न पडलेला असतो, ही तन्वी आहे तर मग घरात आहे ती कोण आहे, हा प्रश्न पडलेला असतो. अजूनही अर्जुनने सायलीला काही सांगितलेलं नसतं की तिच्या पायावर जे तुळशीपत्र आहे, म्हणजे तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे म्हणूनच ती तन्वी म्हणून या घरात आलेली आहे, ही गोष्ट अजूनही सायलीला माहिती नसते. आता सायलीने तर ते सांगितलेलं असते. इकडे प्रतिमाची पण वाचा परत आलेली असते. प्रतिमा सांगत असते की 20-22 वर्षापूर्वी आपल्या गाडीचा अपघात झाला आणि रविराज तुम्ही मला गाडीमध्ये दिसला नाहीत म्हणून मी तुम्हाला शोधण्यासाठी बाहेर पडले आणि माझा पाय घसरला. मी त्या डोंगरावरून खाली थोडी घसरत गेले होते. मी जिवंत होते आणि एका माणसाने येऊन माझ्या तोंडावर जळक्या लाकडाने मारलं. त्यावेळेस रविराजला धक्का बसतो. रविराज इकडे प्रतिमाला आपल्या जवळ घेतो आणि तोही रडू लागलेला असतो. आणि प्रियाने ब्रेक फेल करण्याचा जो प्लॅन आखलेला असतो तो तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आणि इकडे सायलीची स्मृती परत आल्यामुळं आता प्रियाची वाट लागणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.